नमस्कार, आपला धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। न्याय सर्वांसाठी एक ऋण 600 किलोमीटर अंतरावर हरवलेल्या ऋणाला त्यांच्या विधी सेवा प्राधिकरण न्यायालयातर्फे केले स्वाधीन। राष्ट्रीय बंजारा टायगर्स ग्रुप तर्फे राईनपाडा येथे सातरपाडा गावातील 2 तरुणांना विनाकारण अटक केल्याने त्यांची चौकशी करून निर्दोष आहेत म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन। सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या मधल्या सुट्टीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले निदर्शने। सेवा प्राधिकरण धुळेकडून मन ऋणांसाठी उपक्रम राबवला जात आहे। 15 ते 16 वर्षापूर्वी मानसिकता बिघडून मनोरुग्ण हा व्यक्ती कर्नाटक जवळील आहे। धुळ्याहून 600 किलोमीटर अंतरावर भटकत धुळ्यापर्यंत आलेला होता। उमरगा या गावाचा राहणारा होता। 15-16 वर्षापासून लग्न झाले होते। एक मुलगी आहे। राष्ट्रीय सेवा अधिकरण दिल्ली व राष्ट्रीय सेवा प्राधिकरण मुंबई मान्य जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक साहेब, सचिव तथा न्यायाधीश जे शेख साहेब यांच्या संकल्पनेतून न्याय सर्वांसाठी या उपक्रमाअंतर्गत शहरांमध्ये रस्त्यावर फिरणारे निवारणहीन मनोरुग्ण ताब्यात घेण्यासाठी कमिटी नेमली आहे। या अगोदरही 5 ऋणांना ठाणे या ठिकाणी न्यायविधी मार्फत पाठवले आहे। शिरसाट साहेब व कर्मचारी दिवसभर रस्त्यावर फिरून मनोरुग्ण शोधत असतात। कलम 100-7 नुसार नोंदणी केली जात आहे। 15 ते 16 वर्षांनी आपला नवरा मिळाला म्हणून त्या बाईला खूप आनंद झाला। न्यायाधिकरणाचे फार आभार मानले। यापुढे अशीच सेवा सुरू राहील असे जे शेख साहेब यांनी सांगितले। माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण आणि धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने सध्या धुळे शहरात आणि धुळे जिल्ह्यात न्याय सर्वांसाठी हा एक मिशन आपण राबवत आहोत। आपल्या भारतीय संविधानाने सर्वांना जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु सदर जीवन जगण्याचा अधिकार हा नुसतं जीवन कसं तरी जगायचं असं नसून तर एक सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार सर्वांना आपल्याला आहे। परंतु आपण समाजात बघतो खूप सारे निवाराहीन माणसं असतात, बेवारस असतात, त्यातल्यात मानसिक आजार त्यांना जळवलेला असतो। अशी मानसिक आजार असलेले व्यक्ती, निवाराहीन व्यक्ती आपल्याला ठिकठिकाणी रस्त्यावर राहत असताना दिसत असतात। अतिशय हलाखीचे जीवन जगत असताना आपण पाहत असतो। अशा लोकांसाठी काहीतरी करणं हा देखील एक आपल्या जबाबदारीचा एक भाग आहे। त्यांना त्यांचे जे राज्यघटनेने दिलेले अधिकार आहेत ते मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हे देखील एक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं काम आहे। आणि याच संकल्पनेतून आम्ही मिशन न्याय सर्वांसाठी ही संकल्पना राबवत आहोत। या संकल्पनेअंतर्गत, या मिशन अंतर्गत आपण धुळे शहरातील व जिल्ह्यातील जे बेवारस मानसिक रोगी आहेत, जे रस्त्यांवर निवाराहीन आहेत, अर्धनग्न आहेत किंवा ज्या परिस्थितीत आहेत अशा व्यक्तींना शोधून त्यांना सुरक्षित ताब्यात घेऊन त्यांना आमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे स्वयंसेवकामार्फत त्यांची स्वच्छता करून त्यांना व्यवस्थित जी आहे तर ती प्राथमिक ट्रीटमेंट देऊन माननीय CGM कोर्टात त्यांना हजर करून कायदेशीररित्या जे आहे तर त्यांचं ठाणे येथील मनोरुग्ण हॉस्पिटल आपण त्यांना ॲडमिट करत आहोत, जेणेकरून त्यांना संपूर्ण चांगले उपचार मिळतील व ते देखील एक सामान्य नागरिकांप्रमाणे आपले उर्वरित आयुष्य जगतील। हा एक भाग आहे। यासाठी आपण एक टीम तयार केली आहे। या टीमसाठी आम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिशय चांगली मदत मिळाली आहे। त्यांनी त्यांच्या वतीने आपल्याला एक पोलीस निरीक्षक श्री शिरसाट साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक टीम त्यांनी आपल्याला दिलेली आहे। राष्ट्रीय बंजारा टायगर्स तर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। राईनपाडा या आदिवासी गावाला 1 जुलै 18ला 11 ते 12च्या वेळेत जी दुर्घटना झाली ती अत्यंत निंदनीय आहे। स्वयंवासी माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती निमित्त दैवेल या गावाला कार्यक्रम सुरू होते। ते दोघे मुले 2 वाजेपर्यंत इथेच होते।
व्यवसायानिमित्त ते राईनपाडा या गावी गेले. त्या ठिकाणी घटना घडल्याने धरपकड सुरू होती. त्यात आमचे दोघे तरुण मुले फिरत असताना साक्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे व आरोपी करून त्यांना जेरबंद केले आहे. आमची एकच मागणी आहे, हे दोघे दहिवल गावाला कार्यक्रमात होते. पोलिसांनी सखोल चौकशी करावी, मगच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रीय बंजारा टायगर्स ग्रुप तर्फे करण्यात आली. बंजारा क्रांती दलाचा प्रदेशाध्यक्ष, भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश सरचिटणीस, भारतीय बंजारा क्रांती दलाचा प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी गेल्या आठवड्यात दिनांक 1 जुलै रोजी राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली राईनपाडा येथे तालुका साक्रीमध्ये. आणि ती राईनपाडाची जी घटना होती ती निंदनीय होती, दुर्दैवी होती. त्याच्यात जो आरोपी असेल त्याला फाशीपेक्षाही भयानक शिक्षा व्हायला पाहिजे ह्या मताचे आम्ही बंजारा बांधव आणि आमची संघटना आहे. परंतु या घटनेमध्ये अनावधानाने त्या ठिकाणी 1 जुलै रोजी साक्री तालुक्यातील सातरपाडा येथील बंजारा वस्तीमधील 2 आरोपींना त्या ठिकाणी दोन व्यक्तींना त्या ठिकाणी आरोपी म्हणून उचलण्यात आलं आणि त्यांना आज साधारणतः 7-8-9 दिवसापासून त्या ठिकाणी आरोपी म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्यांना ठेवलेलं आहे. तर मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, माझ्याकडे फोटो प्रूफ आहे. 1 जुलैला माननीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती असते. 1 जुलैला राज्यभर बंजारा आणि विमुक्त भटका हा समाज जयंती साजरी करत असतो. तर त्यावेळेस ज्यावेळेस ही घटना घडली होती त्याच्या साधारणतः अर्धा तास आधी एका जाहीर कार्यक्रमामध्ये हे दोघं मुलं होते. त्या जाहीर कार्यक्रमामध्ये पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत आणि हा गुगल मॅपवरून लोकेशन घेऊन घेतलेला फोटो आहे. या फोटोमध्ये त्या ज्यांना आरोपी म्हणून गोवण्यात आलेले आहे ते त्या ठिकाणी बसलेले आहे आणि तो कार्यक्रम साधारणतः 12:30-1 पर्यंत चाललेला आहे. आता घटना घडून गेल्यानंतर हे पोरं तिथं कार्यक्रमामध्ये बसले आहेत. त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस 4-4:30ला मला वाटतं त्या ठिकाणी गेले असतील तर तिथल्या एका संबंधित कर्मचारीने सांगितलं, बाबा रे इकडे या सांगितल्यानंतर हे पोरं त्या ठिकाणी चालले गेले आणि नंतर त्यांना आरोपी म्हणून त्या ठिकाणी बसवण्यात आलं. मला कुठल्याही तपास यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. मी लोकशाही मानणारा आहे, आमचा समाज लोकशाही मानणारा आहे. आम्ही प्रशासन आणि कोर्टाचा सन्मान करणारे लोक आहोत. परंतु अनावधानाने जर त्या मुलांना गोवण्यात आलं असेल तर त्या ठिकाणी आपल्या याच्यात म्हटलं जातं की शेकडो अपराधी सुटले तरी चालतील परंतु एक निरपराध हा सुटायला त्याला शिक्षा व्हायला नको. तर अशा प्रकारे याला चोराला सोडून संन्यासीला फाशी दिली जावी नको. म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याद्वारे मी पोलीस प्रशासन आणि शासनालाही एक विनंती करतो की त्यांची सखोल चौकशी करावी. हे जे आरोपी आहे आज आरोपीच आहे, त्यांची सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याची शहानिशा करून भादवी कलम 169 नुसार त्यांना मुक्त जर करण्यात आलं तर निश्चितपणाने या गोरगरीब त्या दोघं कुटुंबाला या ठिकाणी न्याय मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. धन्यवाद. सरकारी निम सरकारी कर्मचारी यांनी दुपारी भोजनाच्या वेळी निदर्शने केली. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2018 या 3 दिवस लक्षणीय संपर जाणार आहेत. 7वा वेतन आयोग लागू करा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, 5 दिवसांचा आठवडा करा, नियुक्तीचे वय 60 वर्ष करा आदी सर्व मागण्यांसाठी 7-8 ऑगस्टला संपर जाणार आहेत. त्यासाठी आज 1 दिवसाची निदर्शने केली. 11 डिसेंबर 2017लाही निदर्शने केली. 22 फेब्रुवारीला महामोर्चा काढला असे डॉक्टर संजय पाटील, अशोक चौधरी, राजेश बागुल सर्व कर्मचारी निदर्शनाला उपस्थित होते. नहीं देंगे तो
सगळे इकडे बघा ना, हात वर करून. 5 दिवसाचा आठवडा, 5 दिवसाचा आठवडा, अनुकंप तत्वाची भरती, अनुकंप तत्वाची भरती, रिक्त मध्ये, रिक्त मध्ये. अरे असा कसा देत नाही, अरे असा कसा देत नाही. सत्ता वेतन आयोग, सत्ता वेतन आयोग, हम सब हमारी ताकत, हमारी ताकत. अरे हमसे जो टकराएगा लड़के लेंगे हमारे हक, लड़के लेंगे हमारे हक, लड़के लेंगे हमारे हक. शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि माध्यमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक समिती, ग्रामसेवक संघटना या सर्व संघटना या संपामध्ये 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी 3 दिवसाचा संप या समन्वय समितीने पुकारलेला आहे. या संपाची नोटीस आज आम्ही शासनाला मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पोहोचवत आहोत. 19 लाख कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. गेल्या 3 वर्षापासून शासनाबरोबर सरकार बरोबर वाटीघाटी करून चर्चा करून विविध आंदोलनं केली. 3 वेळा आम्ही लाक्षणिक संप पुकारले. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मुख्य सचिवांनी अत्यंत सकारात्मक चर्चा करून देखील ज्या मागण्या तत्वतः मान्य केल्या होत्या, 7वा वेतन आयोग तात्काळ लागू करणे, 5 दिवसाचा आठवडा, रिक्त पदे भरणे आणि अनुकंप तत्वाच्या सेवा भरती जुन्या नियमाने लागू करणे, कर्मचाऱ्यांची गोठवलेली पदे पुनर्जीवित करणे, माता बाल संगोपन रजा आणि विविध संवर्गांमध्ये ज्या वेतन त्रुटी आहे त्याचं निवारण करणे, या अशा अनेक मागण्यांच्या संदर्भात शासनाबरोबर चर्चा होऊन 4 प्रमुख मागण्यांवर सरकार सकारात्मक असताना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन देखील आज तक त्याच्यावरचे शासन निर्णय प्रसिद्ध झालेले नाही. म्हणजे हे मुख्यमंत्री महोदय फक्त गोड गाजर दाखवतात आणि प्रत्यक्षात कृतीमध्ये निर्णय घेत नाही. या संदर्भात ह्या 19 लाख कर्मचारी शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. आता मात्र आम्ही